लातूरकरांच्या सुरक्षतेसाठी आणि सायबर गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलण्यात आले असून लातूर येथील सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी लातूर पोलीस सज्ज झाले आहेत। तर आज पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरामध्ये असलेल्या सायबर पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। हा सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले। तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्यासह स्थानिक आमदार अमित देशमुख आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सुसज्ज लॅब आणि सायबर तज्ञांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। तर पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण प्रकल्प साकारण्यात आला आहे। या नवीन सुविधेमुळे सायबर तक्रारींचे निवारण जलद गतीने होईल आणि गुन्हेगारांवर वचक बसेल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे। तर आमदार अमित देशमुख यांनी पोलिसांचे कौतुक केले, तर पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सायबर गुन्हेगारीवर प्रकाश टाकलाय। खरं म्हणजे मी इथं येण्या अगोदर विचार केला होता की काही सामान्य माणसाचे मुद्दे मांडावे, पण आज तो दिवस नाहीये। आजचा दिवस पोलीस दलाचं कौतुक करण्याचा आहे। पोलीस दल कार्यरत असतं म्हणून सामान्य माणसं शांतपणे झोपू शकतात, गुणा गोविंद्यानं नांदू शकतात, याची जाणीव आम्हाला आहे। आणि महाराष्ट्राचं फारसं मला माहिती नाही, पण लातूर पोलीस दलाबद्दल मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो। जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासूनच लातूर जिल्ह्याचं पोलीस दल हे महाराष्ट्र राज्यामध्ये अग्रगण्य राहिलेलं आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं। लातूरला पोलीस दलामध्ये जे अधिकारी आले, ज्यांनी आपल्या कार्याची सुरुवात लातूर येथे केली, ते अधिकारी आम्हाला महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सेवा देत असताना अनुभवायला मिळाले। आणि आता असा कुठलाही विभाग नाही पोलीस दलामध्ये, मग केंद्राचा असेल राज्याचा असेल, की जिथं लातूर येथे सेवा दिल्यानंतर त्या विभागामध्ये ते कार्यरत झाले नाही। संजय बनसोडे यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा उल्लेख केला, आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी नेहमी हे पथ्य पाळलं आणि हे आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे। म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि आदरणीय अभयसिंह राजे भोसले साहेब हे जिवलग मित्र, मंत्रिमंडळामध्ये त्यांनी एकत्र काम केलं, आणि म्हणून त्या काळापासून लातूर असेल, सातारा असेल, हे जे काही ऋणानुबंध आहे हे त्या काळापासूनच आहे। आदरणीय विलासराव देशमुख साहेब त्या काळामध्ये मंत्री राहिले, मुख्यमंत्री राहिले, आणि सातारा जिल्ह्यामध्ये अनेक पाट्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या विकास कामांच्या, आदरणीय अभयसिंह राजे भोसले साहेबांच्या आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या त्या ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळतील। आदरणीय शिवेंद्रराजे भोसलेजी यांच्याकडनं सुद्धा त्याच अपेक्षा आहेत, आणि त्याच अपेक्षेने आज हे कार्य या ठिकाणी पूर्ण होत आहे। याबद्दल खरंच मला मनापासून त्यांचे आभार मानावेसे वाटतात, तर कदाचित हे सायबर पोलीस ठाण्याचं काम अनेक दिवस हे घोंगडं भिजत पडलं असावं, पण पालकमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आणि आज ते इथं नावारूपाला आलंय। मला असं वाटतं की पोलीस दलाचे हात यामुळे अधिक सक्षम होणार नाही, याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही।
Thanks for watching Ekmat Digital.